नमस्कार. पासिव्ह इन्कम म्हणजे काय? तर फार काही काम न करता पैसे कमावणं. हे स्वप्न तर आपल्यापैकी प्रत्येकाचंच असतं, नाही का? पण हे स्वप्न खरं कसं करायचं? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण तेच समजून घेणार आहोत. चला तर मग या आर्थिक प्रवासाला सुरुवात करूया. तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या मालमत्तेतून म्हणजे आपल्या गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न. म्हणजे आपण काहीच करत नाही आहोत, पण आपली गुंतवणूक आपल्यासाठी पैसे कमवतेय. आणि हे उत्पन्न आपल्याला मिळतं व्याज, डिव्हिडंड किंवा प्रीमियमच्या रूपात. आपण हे सगळं 4 भागांमध्ये समजून घेणार आहोत. समजा आपण एक पायरी चढतोय. पहिली पायरी असेल कमी जोखमीच्या उत्पन्नाची, मग आपण मालकी हक्कातून मिळणाऱ्या कमाईकडे वळू. त्यानंतर ऑप्शन्स इन्कम सारख्या जरा वरच्या पातळीवरच्या गोष्टी समजून घेऊ. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षिततेचे नियम पाहू. चला तर मग आपल्या प्रवासाची पहिली आणि सगळ्यात सुरक्षित पायरी चढूया. इथं आपलं मुख्य ध्येय काय आहे माहितीये? आपलं मुद्दल म्हणजे आपलं भांडवल सुरक्षित ठेवायचं आणि त्यावर थोडा का होईना पण स्थिर परतावा मिळवायचा. बरं, या पहिल्या पायरीवर आपल्याला 3 मुख्य पर्याय दिसतात. पहिलं म्हणजे हाय यील्ड सेव्हिंग्ज अकाउंट्स. नावाप्रमाणेच हे आपल्या नेहमीच्या बचत खात्यापेक्षा जास्त व्याज देतात. दुसरं आहे बॉन्ड्स. म्हणजे काय? तर आपण सरकारला किंवा कंपन्यांना कर्ज देतो आणि त्यावर ते आपल्याला व्याज देतात. सोपं आहे. आणि तिसरं REITs म्हणजे रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स. ह्यात आपण मोठमोठ्या व्यावसायिक मालमत्तांमध्ये एक छोटासा हिस्सा खरेदी करतो आणि नियमानुसार त्यांच्या नफ्यातला मोठा वाटा आपल्याला डिव्हिडंड म्हणून मिळतो. चला आता एक पायरीवर जाऊया. आतापर्यंत आपण पैसे उसने देण्याबद्दल बोलत होतो, आता आपण थेट व्यवसायात मालकी मिळवण्याबद्दल बोलूया. म्हणजे जिथे उत्पन्न थेट कंपनीच्या नफ्यातून मिळतं, कारण आपण त्या कंपनीचे एक छोटेसे मालक असतो. आता इथे खूप महत्त्वाचा फरक आहे जो समजून घ्यायला हवा. एका बाजूला आहे एकाच कंपनीचा स्टॉक. यात परतावा जास्त मिळण्याची शक्यता असते, पण सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी असल्यामुळे जोखीमही प्रचंड वाढते. म्हणजे सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवण्यासारखं आहे. दुसऱ्या बाजूला आहे डिव्हिडंड ETF. ETF म्हणजे काय? तर अनेक चांगल्या डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉक्सचा एक तयार केलेला गठ्ठा. त्यामुळे एकाच गुंतवणुकीत तुमची जोखीम अनेक कंपन्यांमध्ये विभागली जाते आणि तुमची गुंतवणूक बरीच सुरक्षित होते. बरं, आता आपण आपल्या प्रवासाच्या शिखरावर पोचलो आहोत. हा भाग थोडा गुंतागुंतीचा आहे, पण तितकाच रंजक सुद्धा आहे. कारण इथे उत्पन्न व्याज किंवा डिव्हिडंडमधून नाही, तर प्रीमियम नावाच्या गोष्टीतून मिळतं. तर हा प्रीमियम म्हणजे नक्की काय? एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एक विमा कंपनी आहात. विमा कंपनी काय करते? ती एखाद्या नुकसानीची जबाबदारी उचलण्याच्या बदल्यात आपल्याकडून हप्ता म्हणजे प्रीमियम घेते, बरोबर? अगदी तसंच ऑप्शन विकणारा एका विशिष्ट कराराची जबाबदारी स्वीकारतो आणि त्या बदल्यात त्याला जी आगाऊ रक्कम मिळते तिलाच प्रीमियम म्हणतात. आणि हेच आहे आपलं पॅसिव्ह इन्कम. प्रीमियम मिळवण्याचे तसे अनेक मार्ग आहेत, पण आपण 2 सगळ्यात सामान्य आणि सोप्या स्ट्रॅटेजीज पाहणार आहोत. चला त्यातल्या पहिल्या आणि सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या स्ट्रॅटेजीबद्दल बोलूया. ती आहे कव्हर्ड कॉल. ही कव्हर्ड कॉल स्ट्रॅटेजी खरं तर फक्त 3 सोप्या पायऱ्यांची आहे. पहिली पायरी, तुमच्याकडे एका कंपनीचे किमान 100 शेअर्स असायला हवेत. दुसरी पायरी, तुम्ही एक कॉल ऑप्शन विकता. हा एक करार असतो जो खरेदीदाराला तुमचे ते शेअर्स एका ठरलेल्या किमतीत विकत घेण्याचा अधिकार देतो. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, हा करार विकल्याबरोबर तुमच्या खात्यात लगेचच प्रीमियम जमा होतो. ठीक आहे, मग यात फायदा तोटा काय? फायदा स्पष्ट आहे. तुम्हाला लगेचच रोख रक्कम मिळते. हा प्रीमियम म्हणजे स्टॉकची किंमत थोडी जरी खाली आली तरी एक प्रकारचं संरक्षण देतो. पण तोटा काय? तर तुमचा नफा मर्यादित होतो. म्हणजे जर स्टॉकची किंमत खूपच जास्त वाढली तरी तुम्हाला ते शेअर्स ठरलेल्या कमी किमतीलाच विकावे लागतात. म्हणजे मोठ्या नफ्याला मुकावं लागतं. चला आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. प्रीमियम मिळवण्याची दुसरी स्ट्रॅटेजी आहे कॅश सिक्युअर्ड पुट. ही स्ट्रॅटेजी सुद्धा 3 पायऱ्यांचीच आहे. पायरी 1, इथे तुमच्याकडे शेअर्सऐवजी रोख रक्कम पाहिजे. इतकी रक्कम की तुम्ही ठरलेल्या किमतीत 100 शेअर्स विकत घेऊ शकाल. पायरी 2, तुम्ही एक पुट ऑप्शन विकता. म्हणजे तुम्ही शेअरची किंमत पडल्यास ते खरेदी करण्याची जबाबदारी घेता. आणि पायरी 3, ही जबाबदारी स्वीकारल्याबद्दल तुम्हाला लगेचच प्रीमियम मिळतो. मग इथला फायदा तोटा काय? फायदा असा की जर स्टॉकची किंमत ठरलेल्या किमतीच्या वरच राहिली तर तुम्हाला मिळालेला प्रीमियम पूर्णपणे तुमचा, काहीही न करता मिळालेले पैसे. पण तोटा, आणि हा मोठा तोटा असू शकतो, तो म्हणजे जर किंमत खाली आली तर तुम्हाला ते शेअर्स खरेदी करावेच लागतात. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही एक घसरणारी मालमत्ता विकत घेता. थांबा, पुढे जाण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, सुरक्षतेची तपासणी.
कारण या स्ट्रॅटेजीजमध्ये खरीखुरी जोखीम आहे हे विसरून चालणार नाही. या ऑप्शन्सचा विचार करण्यापूर्वी 4 नियम आहेत जे कायम लक्षात ठेवायलाच हवेत. हे 4 मुद्दे मनावर कोरून ठेवा. 1. ऑप्शन्स हे जोखमीपासून मुक्त नाहीत. यात भांडवल गमावण्याची खरीखुरी शक्यता असते. 2. प्रत्येक ऑप्शन कराराची एक मुदत असते, ती संपली की त्याचं मूल्य 0 होतं. 3. यासाठी भरपूर भांडवल लागतं कारण सगळा खेळ 100 शेअर्सचा आहे. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, या स्ट्रॅटेजीमध्ये जोखीम मर्यादित आहे पण ती नाहीये असं समजू नका. जोखीम आहे आणि ती मोठी असू शकते. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा सल्ला, कोणतीही ऑप्शन स्ट्रॅटेजी वापरण्याआधी त्याबद्दलचं पूर्ण शिक्षण घ्या. आधी पेपर ट्रेडिंग म्हणजे खोट्या पैशांनी सराव करा. आणि हो, एका चांगल्या आर्थिक सल्लागाराशी नक्की बोला. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गुंतवणूक ही अभ्यासावर आधारित असावी, सट्टेबाजीवर नाही.